सेकंड इनिंग आपण पाहिलं की दुसऱ्या फेरीनंतर मात्र सामने सर्व दुसऱ्या फेरीपासून सर्व सामने आपण 3 षटकांचे खेळणार आहोत. तर त्यासाठी सर्व संगणकांनी त्याची नोंद घ्यायची की ही मॅच सुद्धा 3 षटकांची असेल. हॅलो हॅलो दुसऱ्या फेरीतला सामना उमरठ विरुद्ध वडगर. उमरठ संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. सलामी जोडी मैदानात विशाल विकी पहिल्या षटक प्रगतीपथावर. पहिल्या षटकादरम्यान स्कोअर होतोय तो किती आहे 11. रवींद्र वैयक्तिक पहिलं आणि संघाचं पहिलं षटक घेऊन आला तो रवींद्र. पंचांच्या डाव्या उजव्या बाजूने मारा करतो तो रवींद्र. राऊंड द विकेट विशालसाठी. विशाल पहिल्या मॅचमध्ये त्यांनी 38 स्कोर केला होता. बघूया विशाल आपल्या संघासाठी आता काय करतोय ते. अवांतर धावसंख्येच्या रूपाने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 12. रवींद्र रेडचा पुढचा चेंडू तोंड देईल तो विकी. सुंदर गोलंदाजी करतोय. सुंदर चेंडू म्हणता येईल तो रवींद्र यांचा. चेंडू निर्धार जातोय. धावसंख्येत काय बदल होत नाही. धावसंख्या होते ती 12. पहिल्या षटकादरम्यान धावसंख्या होते 12. बिनबाद 12. नाही झालं त्याच्यानंतर आहे.
संघाचं पहिलं आणि वैयक्तिक संघाचा दुसरा आणि वैयक्तिक पहिला षटक घेऊन येत आहेत समीर. समीर बघूया आपल्या संघासाठी काय करतायत ते. समीर आपल्या संघासाठी वैयक्तिक पहिल्या संघात दुसरं षटक घेऊन येत आहेत विशालला. डाव्या खूप बाहेरचा चेंडू पंच अवांतर घोषित करतायत वाढीच्या रूपाने. एका वाढीच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 13. समीर यांचा पुढचा चेंडू खेळतील विशाल. सुंदर चेंडू म्हणता येईल परंतु पंच अवांतर घोषित करतात वाईडच्या रूपाने. या वाईडने परत धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होती ती 14. समीर यांचा पुढचा चेंडू खेळतील विशाल. काहीसा 17-18 बॉलांचा रनअप. पुन्हा एकदा डाव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू विशालला काय समजला नाही. पंच जातो अवंतरच्या धावसंख्येच्या भर पडते. एका धावेने धावसंख्या होते ती 15. सलग 3 चेंडू वाईट टाकलेत ते समीर यांनी. षटकातला एकही चेंडू चांगला गेलेला नाही आहे. धावसंख्या होते ती एका षटकादरम्यान 15. दुसरं षटक प्रगतीपथावर. पुन्हा एकदा पंच अवांतरच्या रूपाने वाईड घोषित करतायत. या षटकातला चौथा वाईड बॉल आहे. धावसंख्या होते ती 16. पंच बाजू बदलून आलेच. पंचांच्या डाव्या बाजूने आता आलेत ते समीर. 4 वाईट टाकल्यानंतर बघूया आपल्या संघासाठी काय करतायत ते. त्यांना तोंड देते विशाल. फुलटा चेंडू बॅटच्या पट्ट्यात आलेला सीधा सरळ समय सीमारेषे बाहेर षटकार. विशालच्या बॅटमधून आलेला हा पहिला षटकार या सामन्यातला. या षटकाराने धावसंख्या होते ती 22. दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू आणि धावसंख्या होते 22. चांगली सुरुवात म्हणता येईल ती उमरड संघाची. जबरदस्त फॉर्म मध्ये असलेली जोडी म्हणजे विशाल आणि विकी. समीर यांचा पुढचा चेंडू खेळतील. पुन्हा एकदा डाव्या बाहेरचा चेंडू पंच अवांतर घोषित करतात वाईडच्या रूपात. एका धावसंख्येत भर होते. धावसंख्या होते ती 23. समीरचा पुढचा चेंडू. समीरने एकच चेंडू टाकला या षटकात आणि समीरचा पुढचा चेंडू खेळतील. पुन्हा एकदा वाईड बॉल. समीर यांनी या षटकात फक्त एक चेंडू टाकलाय. 5 त्यांनी वाईड बॉल टाकलेत आणि एक जो चांगला बॉल टाकला त्यात त्यांनी 6 वाईड बॉल टाकलेत. एक जो चांगला टाकलाय त्याच्यात त्यांनी षटकार दिलाय. म्हणजे खूप महागडं षटक म्हणता येईल ते दुसरं षटक. दुसऱ्या षटकातला फक्त एक चेंडू टाकला गेला आणि धावा गेल्या त्या 12 धावा. एका चेंडूत 12 धावा गेल्यात.
समीर यांच्या. खूप महागडं षटक म्हणता येईल ते समीर यांचं. अजून 5 चेंडू शिल्लक आहेत समीर यांचे. समीर यांचा पुढचा चेंडू खेळतील फुलटॉस चेंडू. स्क्वेअर का पूल केला स्क्वेअर प्लेगच्या दिशेने. एक धाव पळून पूर्ण केले. एका धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते ती 25. 2 चेंडू टाकले गेले. समीर यांचा पुढचा चेंडू. समीर यांचा पुढचा चेंडू खेळतील विकी. संरक्षणात्मक खेळण्याचा प्रयत्न विकी यांचा. चेंडू जातोय निर्धाव. धावसंख्येत बदल नाही. धावसंख्या होते दुसऱ्या षटकाच्या दुसरे षटक प्रगतीपथावर आहे. धावसंख्या होते 25. समीर यांचा पुढचा चेंडू. स्क्वेअरचे टटोल चेंडू. विकी यांनी एक धाव पळून पूर्ण केले. दुसरे घेण्याच्या प्रयत्नात काहीसा मिसफिल्ड होत आहे. 2 धाव पळून पूर्ण केल्या. 2 धावेनी धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होती ती 27. सुंदर तटवला चेंडू. बघूया कॅच होते का. सुंदर आणि या 4 धावा. खूप चांगला प्रयत्न म्हणता येईल तो वडगर संघाकडून. पण 4 धावा मिळत आहेत त्या उमरड संघाला. याच्यानंतरचा सामना कुठला आहे. कुठला अमित कुठली मॅच. याच्यानंतर होणारा सामना मोरसडे विरुद्ध सडेकोण. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी तयार राहायचं आहे. समीर यांचा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा अवांतर धावा. वाईड बॉल. या षटकात त्यांनी 7वा वाईड बॉल टाकला आणि टोटल त्यांनी बॉल चेंडू फेकले ते 9 चेंडू फेकलेत. 9 चेंडूमध्ये फक्त त्यांनी 3 बॉल टोटल 12 चेंडू फेकले. त्यातले 3 त्यांनी फक्त लिगल डिलिव्हरी आहेत. बाकी सगळ्या अलिगल डिलिव्हरी आहेत. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 32. खूप चांगली सुरुवात म्हणता येईल ती उमरड संघाची. पंचाने एक विनंती आहे की लवकरात लवकर सामना चालू करायचा आणि दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे. हा वाईड बॉल आहे. दोन्ही संघाच्या कॅप्टन्सना विनंती आहे खूप वेळ घेताय तुम्ही. लवकरात लवकर चालू करायचं नाही तर संघाचा तिसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहेत प्रवीण. बघूया प्रवीण आपल्या संघासाठी काय करतायत ते. कारण पहिले दोन्ही षटकं खूप महागडी ठरलेली आहेत. सुंदर फटका म्हणता येईल तो विशाल यांचा आणि गच्चा क्षेत्र म्हणता येईल ते वडगर संघाकडून. 2 धावा पळून पूर्ण केल्या ते विशाल त्या 2 धावांनी धावसंख्येत भर होते. धावसंख्या होते 34. प्रवीण यांचा पुढचा चेंडू खेळतील विशाल. अति सुंदर फलंदाजी करतात ते विशाल. बघूया का पुन्हा एकदा अवांतर धावसंख्येत भर पडते. वाईड बॉलच्या रूपाने धावसंख्या होती ती 35. प्रवीण यांचा पुढचा चेंडू खेळतील विशाल.
सुंदर तटाला चेंडू मिडविकेटच्या दिशेने एक धाव पळून पूर्ण केले. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात दुसरी धाव पूर्ण केली. तिसरी घेण्याच्या प्रयत्नात तिसरी धाव पूर्ण करण्याच्या प्रयत्नात तिसरी पूर्ण केली. चौथी घेण्याच्या प्रयत्नात आणि चौथी धाव पूर्ण केली. ती उमरेड संघाने खूप गचाळ क्षेत्ररक्षण म्हणता येईल ते बोरगर संघाचं. आणि या चार धाव्यानंतर धावसंख्या होते ती 39 धावसंख्या होते. विशाल वैयक्तिक 2-3 चौकारांनी एका षटकारानं 23 धावसंख्या खेळतो तो विशाल. प्रवीण यांचा पुढचा चेंडू खेळ विशाल. सुंदर फटका आणि हा चौकार स्टेप आउट करत मारलाय आडव्या बॅटनिशी. तो चौकार जातो. या चौकाराने धावसंख्येत भर होते. धावसंख्या होते 43. या षटकातले अजून 4 चेंडू बाकी आहेत. किती? 3 चेंडू बाकी आहेत. म्हणजे टोटल 9 चेंडू अजून टाकण्याचे बाकी आहेत. 9 चेंडू किती स्कोर उभा करतायत? ओ सॉरी 3 चेंडू शिल्लक आहेत अजून. एक चांगला स्कोर उभा केलाय तो उमरेड संघाने. एक सुंदर काय कॉन्फिडन्स जागेवरून मारलाय फटका. तो लॉंग ऑफच्या डोक्यावरून सीमारेषे बाहेर षटकार. आणि या षटकारानंतर धावसंख्या होते 49. वैयक्तिक धावसंख्या विशालची आहे. 11 बॉलमध्ये त्यांनी 33 धावा बनवल्या त्या विशाल्याने. पहिल्या मॅचमध्ये त्यांनी बनवल्या 34. या मॅचमध्ये बनवल्या त्यांनी 33. प्रवीण यांचा पुढचा चेंडू किती विशाल. पुन्हा एकदा तटवलेला हॅलो 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 जय हनुमान मोरसडे आणि कांगोरीगड 11 सडेकोंड आपणाला विनंती आहे कृपया आपण टॉस बॉक्स मध्ये या. उमरेड संघाची धावसंख्या झाले 53 54 54 टू विन. यानंतर होणारा सामना मोरसडे विरुद्ध सडेकोंड. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे कृपया आपण कमेंट्री बॉक्स माफ करा टॉस बॉक्स मध्ये या. आपल्याला टॉस वरून घ्यायचं आहे. 18 हॅलो हॅलो. हॅलो 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 18 चेंडूत 54 धावांची आवश्यकता आहे ती वडगर संघाला जिंकण्यासाठी. तसेच या सर्व ठिकाणी कर्णधारांना आणि प्लेयर्सना विनंती आहे मैदानात जाताना लाईन मध्ये जायचं आहे. येतानाही लाईन मध्ये यायचं आहे. उमरेड संघ
मैदानात जाताना लाईनमध्ये जायचं आहे, येतानाही लाईनमध्ये जायचं आहे. कृपया शिष्टाचार पाळा. तसेच या ठिकाणी उपस्थित असलेले अनिलजी सालेकर साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या वतीने त्यांचं देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत. हॅलो. हॅलो हॅलो. वडगर संघाने आपली सलामीची जोडी मैदानात पाठवायची. हॅलो. वडगर संघ लवकरात लवकर सलामीची जोडी मैदानात पाठवायची आहे. आपल्याकडे वेळ नाही आहे, भरपूर सामने अजून खेळवायचे आहेत. सहकार्य करा. टॉस उडाला का? 18 चेंडू 54 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी वडगड संघाला. 18 चेंडू 54 धावा. वैयक्तिक पहिलं आणि संघाचा पहिला षटक घेऊन येतो देवीदास. तो उमरड संघाकडून. सलामीची जोडी मैदानात. फलंदाजांचं नाव. वडगर संघाच्या फलंदाजाचं नाव समीर आणि रवींद्र. यानंतर जी होणारी मॅच आहे ती एक अविस्मरणीय क्षण आहे आयुष्यातला. कारण आपला कांगोरी गड 11 हा संघ पहिल्यांदाच सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनमध्ये या टुर्नामेंटमध्ये खेळत आहे. खूप खूप अभिनंदन भावांनो आपलं. आणि आपल्याला खूप खूप शुभेच्छा. एक चांगला खेळ आपल्या माध्यमातून नक्कीच बघायला मिळेल अशी सगळ्यांना आशा आहे. आपल्याला विनंती आहे, आपल्या खेळाडूंना विनंती आहे, कृपया आपण वरती या. हां हां. कांगोरी संघाचे संघनायक आणि खेळाडूंना विनंती आहे, आपल्या संघनायकाचा आपण एक पहिलीच टुर्नामेंट आहे या निमित्ताने एक आपण छोटासा सत्कार करणार आहोत. आपल्याला सुद्धा विनंती आहे, आपण जर कॉमेंट्री बॉक्समध्ये वरती आलात तर एक शाल घेऊया. पहिल्यांदा पहिलीच टुर्नामेंट आहे कांगोरीगड. हां हां, त्यांचे खेळाडू येतात. दादा तुम्ही या ना. अठरा चेंडू 54 धावा जिंकण्यासाठी वडगर संघाला. सलामी क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय सल्लागार प्रमोददादा उतेकर यांच्या हस्ते कांगोरीगडांचे संघनायक आणि खेळाडूंचा सन्मान होतो. या ना मित्रांनो. आज सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून पहिल्यांदाच हा संघ खेळण्यासाठी उतरत आहे. महाराजांचा पुतळा वगैरे दिसत असलेला बरोबर असं. खूप खूप अभिनंदन आणि आपल्या संघाला खूप खूप शुभेच्छा. मी विनंती करेन की आपल्या संघानायक किंवा इतर कोणी टुर्नामेंट विषयी 2 शब्द बोलावे म्हणून. एका धावने संघाची धावसंख्या धन्यवाद उघडत आहे ते वडगर संघाचं. असोसिएशन क्रिकेट संघाचे या स्पर्धा आम्हाला चान्स दिला त्याबद्दल त्यांचे अभिनंदन आभार मानतो. धन्यवाद. खूप खूप अभिनंदन. आयुष्यातली पहिल्या गोष्टी खूप लक्षात राहतात. पहिला पाऊस, अनेक गोष्टी ज्या पहिल्या खूप लक्षात राहतात. पहिल्यांदा आई वडील होण्याची खुशी, अभिनंदन आणि आपल्याला भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.
डावातले 3 चेंडू टाकले गेले, 2 धावा झाल्यात. वडगर संघाला 18 चेंडू 54 धावांची गरज आहे. देवीदास यांचा पुढचा चेंडू, त्यांना तोंड रवींद्र, सुंदर तटवलेला चेंडू कॉमेंट बॉक्सच्या दिशेने, हा सीधा सरळ सीमारेषेच्या बाहेर षटकार. असे सुंदर फटका म्हणता येईल तो रवींद्र यांचा. मगाशी पहिल्या फेरीमध्ये त्यांनी सामना एखादी जिंकून दिला होता रवींद्र यांनी. बघूया आता संघासाठी आपल्याला काय करतायत ते रवींद्र. सुरुवात त्यांनी केली, धावसंख्या होते ती 8. देवीदास यांचा पुढचा चेंडू खेळतील रवींद्र, सुंदर चेंडू म्हणता येईल. चेंडू जातोय निर्धाव, धावसंख्येत बदल होत नाहीये, धावसंख्या होते ती 8. पहिला षटक प्रगतीपथावर. देवीदास यांचा पुढचा चेंडू खेळतील रवींद्र. उचलून मारण्याच्या प्रयत्नात एका धावेने धावसंख्येत बदल होतोय, धावसंख्या वाढते, धावसंख्या होते ती 9. एका षटका अखेर धावसंख्या होते 9, ती वडगर संघाची. 16 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती 44 धावा. 12 चेंडू 44 धावा. काहीच अवघड आव्हान असं म्हणता येईल, परंतु हे क्रिकेट आहे, याच्यात काही अवघड नाही आहे, काही सोपं नाही आहे. जो ज्याचा दिवस तो विजयी होतो. वैयक्तिक पहिलं आणि संघाचं दुसरं षटक घेऊन येतात विकास. संघाचे कर्णधार विकास आपलं वैयक्तिक पहिलं आणि संघाला दुसरं षटक घेऊन येतात. बघूया, पहिल्या फेरीमध्ये त्यांनी चांगली गोलंदाजी केली होती. त्याला तोंड देतील रवींद्र. बघूया रवींद्र आपल्या संघासाठी काय करतायत का विकास आपल्या संघासाठी काय करतायत. आणि वडगर संघाला पहिला धक्का बसतोय तो रवींद्रच्या रूपाने. विकासने पहिला बळी मिळवून दिलाय, पहिलं यश मिळवून दिलंय आपल्या संघाला. माघारी पाठवलं ते रवींद्र याला. ज्ञानेश्वर त्यांची जागा घेण्यासाठी येत आहेत ते ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वर आपल्या संघासाठी बघूया काय करतात ते. काहीच अवघड आव्हान म्हणता येईल. किती चेंडू आहेत. विकास यांचा पुढचा चेंडू खेळते ज्ञानेश्वर. दुसरा धक्का वडगर संघाला. धावबादच्या रूपात दुसरा धक्का होतोय वडगर संघाला. अतिशय चपल क्षेत्ररक्षण म्हणता येईल ते उमरड संघाकडून. विकेट यष्टीरक्षक नाव काय, अतिशय सुंदर यष्टीरक्षण म्हणता येईल ते उमरड संघाकडून. आणि आले गेले ज्ञानेश्वर. दुसरा धक्का बसतोय ज्ञानेश्वरच्या रूपात वडगर संघाला. त्यांची जागा घेण्यासाठी येत आहेत जयेश. आता जयेश आपल्या संघाला जय मिळवून देतात का ते बघूया. विकास यांचा पुढचा चेंडू 2 चेंडू टाकून झाले. 2 चेंडूमध्ये 2 विकेट घेतल्यात, बळी मिळवल्यात. तिसरा चेंडू टाकतात विकास. हाय जेव्हा सुंदर चेंडू म्हणता येईल. ओव्हरपिच चेंडू होता. फलंदाजाला काय समजलं नाही. बाईच्या रूपाने 1 धाव मिळते. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 10.
धावसंख्या होते 10. विकास यांचा पुढचा चेंडू खेळतील. विकास यांचा पुढचा चेंडू खेळतील जयेश. तुमचा कन्सेप्ट वेगळाच आहे, तुम्ही गप्प बसा. तुमचा कन्सेप्ट वेगळाच आहे. सांगतो तुम्हाला. विकास यांचा पुढचा चेंडू खेळतील जयेश. अतिशय सुंदर गोलंदाजी करतात विकास. विकास यांचा पुढचा चेंडू खेळतील जयेश. ओ हो 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 हो, गगनचुंबी षटकार थेट कॉमेंट्री बॉक्समध्ये. अतिशय सुंदर षटकार मारलाय तो जयेश यांनी. धावसंख्या होते या षटकाराने 17. पण दिल्ली बहुत दूर आहे. बॉल 7 बॉलमध्ये 7 चेंडूमध्ये 37 धावांची गरज आहे ती वडगर संघाला. मला असं वाटतं सगळ्या चेंडूवर षटकार मारण्याची गरज आहे ती वडगर संघाला. निर्धार चेंडू विकास यांचा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 17. सहा चेंडू 36 धावा. म्हणजे प्रत्येक चेंडूवर षटकाराची गरज ती वडगर संघाला. गोलंदाजाचं नाव प्रथमेश वैयक्तिक पहिलं संघाचं 3रं षटक घेऊन आलाय. बघूया प्रथमेश आपल्या संघासाठी काय करतोय की जयेश आपल्या संघासाठी काय करतोय. पहिला चेंडू निर्धाव. वाईड घोषित करतायत पंच. या वाईडनी धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 18. 6 चेंडू 35 धावा. समीर सुंदर चेंडू म्हणता येईल तो. सीधा सीमारेषा बाहेर षटकार. समीरच्या बॅटमधून आलेला हा पहिला षटकार. अशा षटकारांची आवश्यकता आहे कमीत कमी 5. धावसंख्या होते ती 24. 5 बॉल 5 चेंडू 30. 5 चेंडू 30 धावा. अजून 5 षटकारांची गरज. कमीत कमी 5 षटकारांची गरज. बघा प्रथमेश आपल्या सुंदर फटका मारलाय पण तो षटकार काय जाऊ शकत नाहीये. एका धावेने धावसंख्येत भर होते. धावसंख्या होते 26. प्रथमचा पुढचा चेंडू 2रा षटकार. ओ हो हो हो, गगनचुंबी षटकार. समीर यांच्या जयेश यांच्या बॅटमधून आलेला हा 2रा षटकार. समीर यांच्या बॅटमधून आलेला हा 2रा षटकार.
3 चेंडू 23 धावा. ओ हो हो हो, अजून एक मोठा फटका, पण या 4 धावा. 4 धाव्याने धावसंख्येत भर होते ती 36. 2 चेंडू 19 धावा. 2 चेंडू 19 धावा. प्रथमेश यांचा पुढचा चेंडू खेळतील जयेश, सॉरी समीर. दोन धावेने धावसंख्येत भर होते. धावसंख्या होते 38. एक चेंडू 17 धावा. 1 चेंडू 17 धावा. आणि हा गडी बाद होतोय. उमरड संघाने हा सामना 16 धाव्याने जिंकलेला आहे. तरी दोन्ही संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि मॅन ऑफ द मॅच विशाल, त्यांनी 11 चेंडूमध्ये 33 धावा केल्यात.